स्पर्धेचा आजचा शेवटचा महाअंतिम दिवस संध्याकाळी आपण सुरुवात केली। आजची शेवटची रात्र या ठिकाणी पार पडत असताना दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये अर्थात स्पर्धा आपण पाहत आहे। अरुणदादा राऊत आणि जय हनुमान क्रीडा मंडळ कानोर यांच्या स्वप्नातून साकार होत असलेला हा संपूर्ण सोहळा अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पहिल्या दिवसापासून या ठिकाणी पार पडतोय। शेवटच्या महाअंतिम दिवसाला आपण सुरुवात केली। निश्चितच मध्यरात्रीकडे आपण वळतो आहोत। या द्वितीय फेरीच्या मॅचला या ठिकाणी सुरुवात होतीये। चला वेळेची काळजी घ्या। जसा पंचांचा हिरवा कंदील येईल मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात होईल। ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये निरंजन सावंत सर आणि त्यांना साथ देत असताना वन अँड ओनली डीके सर मैदानाच्या आतमध्ये जसा हिरवा कंदील देतील सामन्याला सुरुवात होतीये। एवन जोडी नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये जगन्नाथ पाटील साहेबांची निश्चितच बिनेचे शिलेदार मैदानात सज्ज होत आहेत। स्ट्राइक एंड वरती अशोक दिंडा। फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल, भन्नाट वेग, कदाचित बॅटची एज होती का हा प्रश्न विचारला जाईल। निश्चितच विकेट किपरच्या हातातनं चेंडू ड्रॉप झाला आणि इथं चेंडू संपन्न होतोय 0 धावांवरती। निर्धाव स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळाला। सुरुवात चांगली केली आहे गोलंदाज नवनाथनं। पहिलाच बॉल आपण पाहिला, अतिशय प्रचंड वेग, टप्पा खाल्ल्यानंतर बॅटची एज कदाचित होती, त्यानंतर विकेट किपरने केलेली चूक, जीवनदान मिळालंय अशोक एडे अर्थातच अशोक दिंडा। जुना जाणता अनुभव, हा संपूर्ण अनुभव घेऊन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना अशोक दिंडा सुरुवात करतोय। षटक क्रमांक पहिलं नवनाथ गोलंदाजी करत असताना खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळतोय। मिड विकेटच्या दिशेने त्या ठिकाणी फिल्डर आहे, चेंडूला पकडून फेक करेल तोपर्यंत इथं 2 धावा कंप्लीट केल्या। थ्रो थोडासा वाईड आला, मात्र बॅकअप अतिशय सुंदर पाहायला मिळालं। इथं 2 धावा येत आहे, धावफलकावरती जोडल्या जातील। श्री गणेशा होत असताना स्कोर कार्ड बिनबाद 2 धावा। अशोक दिंडा स्ट्राइक एंड वरती खेळत असताना उजव्या हाताचा फलंदाज, अष्टपैलू खेळाडू आहे। जगन्नाथ पाटील आणि त्यांचा संपूर्ण विश्वास या अशोक दिंडावरती फार वर्षापासून आपण पाहताय। इथं फटका चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं उडवलाय, जबरदस्त प्रहार। एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला सलामी देत असताना भूमी 11 मांडा संघाला आकर्षक सुरुवात करून दिली आहे। बॅट्समन अशोक दिंडाच्या बॅटमध्ये चेंडू सीमा पार, चौकार। क्लासिकल आपण पाहिलं, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह पाहिला अशोक दिंडा यांच्या बॅटमधून। अप्रतिम टायमिंग तिथे पाहायला मिळालं। अगदी बॉल पुढे होता परंतु बॅट स्विंग देखील खूप कमालीचं पाहायला मिळालं। सरळ बॅटनं यावेळेस देखील बॅटचा एज लागलाय आणि इथे बॉल मिस झालाय थर्ड मॅन रिजन मध्ये आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे। पाठीमागच्या बॉलवरती क्लास होता परंतु या बॉलवरती नशिबाची साथ मिळते अशोक एडे यांना आणि आलाय सरपंच चषका मधला आणखी एक दमदार चौकार। दिंडा मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक वरती खेळत असताना सलगचे 2 चौकार येत आहेत आणि भूमी 11 मांडा संघाची दमदार सुरुवात या ठिकाणी होताना पाहायला मिळतीये। नवनाथला कमबॅकची गरज। हा चेंडू पहा, खेळून काढलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट, फिल्डरला बीट केलंय। आउटफील्ड निश्चितच थोडीशी फास्ट पाहायला मिळतीये। फिल्डर वेगानं चेंडूवरती येईल, डीप स्क्वेअर लेगला चेंडूला अडवलं, फेकलं तोपर्यंत पुन्हा 2 धावा इथं कंप्लीट केल्या जातील। 2 धावांचं योगदान येईल, धावफलकाला जोडलं जाईल आणि या 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 12 या आकड्यावरती, 12 विदाउट लॉस। येस, अशोक दिंडा इज अ व्हेरी युटिलिटी प्लेयर, ही हॅव्हिंग गुड स्किल। बॅटिंग जर तुम्ही स्किल पाहिलं तर अतिशय जबरदस्त स्किल आहे। अष्टपैलू खेळाडू आहेत आणि परिपक्वता काय असते, परफेक्ट मॅन आहे अशोक दिंडा। यावेळेस आपण पाहिलं फुलर लेनचा बॉल डाऊन द लेग, वाईड बॉल पंचांनी कॉल केलाय। इट्स अनदर सिंगल ॲट इन द टोटल। साईगावचे सरपंच सन्माननीय हनुमंतजी भोपी साहेब यांचं देखील आगमन या स्पर्धेमध्ये झालंय आणि सरपंच चषकामध्ये आपण सरपंच साहेबांचं अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। वेलकम सर, आपलं स्वागत आहे। साईगावचे लाडके सरपंच हनुमंत दादा भोपी, मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। हनुमंत दादा भोपी साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। साईगावचे लाडके सरपंच, प्रथम नागरिक
विनंती आहे हनुमंत दादा भोपी आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती तब्बल 13 धावा जोडल्या. बॅटिंग करत असताना सलामीची जोडी फलंदाजी करतायत नौशाद आणि अशोक दिंडा. मैदानावरती सुरुवात चांगली दिली आहे. बिनबाद 13 धावा, साबद आणि दमदार सुरुवात. यस निश्चित खूप चांगली सुरुवात. वेल बिगन इज हाफ डन असं आपण क्रिकेटमध्ये मानतो. चांगली सुरुवात हे अर्ध काम पूर्ण केल्यासारखी असते सोमनाथजी, आणि चांगली सुरुवात इथे मात्र केलेली आपल्याला पाहायला मिळते. भूमी 11 मांडा या संघाने अप्रतिम सुरुवात इथे केली आहे. खास करून कौतुक इथे करेल मी अशोक येडे यांचं ज्या पद्धतीने सुरुवात केली आहे, आणि त्यांच्या जोडीने नौशाद देखील मैदानावरती आहेत. त्यांच्याकडे देखील मोठी फटके खेळण्याची क्षमता आहे. आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय सूरज केने दाखल झालेत. भिवंडी एक्सप्रेस सध्या बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाली आहे. नक्कीच नक्कीच आपल्या गावासाठी खेळता खेळता परिसराच्या व्यावसायिक क्रिकेटसाठी मोलाचं योगदान ज्या खेळाडूचं सातत्यानं राहिलंय सूरज केने भवाळ एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन नौशाद. मोठं बॅटल पाहायला मिळेल. मांडाकरांचा अभिमान मान सन्मान. नौशाद मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती. सलामीवीर. पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न निश्चितच मिस टायमिंग. समोर जातोय चेंडू लॉंग ऑफला. फिल्डर त्या ठिकाणी आहे. चेंडूला गॅदर करेल, पकडेल, फेकेल. तोपर्यंत इथं सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेची मदत येते. धावफलक पुढे सरकेल ते 14 वरती. 14 विदाउट लॉस. 14 धावा बिनबाद. सुरुवात दमदार केली आहे. अशोक आणि नौशाद जोडी मैदानावरती. जोडी नंबर 1 पहिल्या क्रमांकाची जोडी. विश्वास ठेवलाय, विश्वास सार्थ करायचा आहे. इथं हा शॉर्ट पिच चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न फसलाय. फिल्डर बरोबर जागेवरती. रणनीती तहत इथं अडकवले जाळ्यात. फर्स्ट फिश इन द ट्रॅप. फलंदाज माघारी परतत असताना अशोक दिंडाचा खेळ संपला. प्रेमात पडावं. युवा यंग डॅशिंग डायनामिक हँडसम पर्सनॅलिटी सरपंच साहेब अरुणदादा राऊत आणि जय हनुमान क्रीडा मंडळ कान्होर यांचं हे दमदार आयोजन. शेवटची महाअंतिम रात्र या ठिकाणी पार पडतीये. जवळजवळ मध्यरात्रीकडे आपण वळतोय. वेळेची काळजी घेणं आपल्या सर्वांसाठी अतिशय गरजेचं आहे. नवीन फलंदाज मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी रवी आलाय. हार्ड हिटर फलंदाज. मोठ्या फटक्यांसाठी जाणला जाणारा हा खेळाडू गोलंदाज सूरज केने. चांगलं बॅटल. हा चेंडू समोर खेळलाय. फटका चांगला आहे. फटक्यात ताकद, फटक्यात वजन. धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. इट्स अ मायटी ब्लो. सिक्सर. सूरज केने यांच्या विरोधामध्ये आक्रमण त्याने केलं. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन तुम्हाला पाहायला मिळाली. समोर बॉल या अगोदर टाकला होता, आणि यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. डॉट बॉल. सोमनाथ सरांनी खूप चांगला उल्लेख केला सर. तेच मी पुढे कंटिन्यू करतो. पहा, तुमचे जर डोळे चांगले असतील ना तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडता, परंतु तुमची जीभ जर गोड असेल ना तर संपूर्ण जग तुमच्या प्रेमामध्ये पडतं. दॅट्स इट. पुढचा बॉल आपण पाहतोय ऑफस्टंपच्या बाहेर. पुन्हा एकदा वेल लेफ्ट बॉलला केलंय. पाठीमागचे 2 बॉल बॅक टू बॅक डॉट आलेत. षटकार लागल्यानंतर मात्र अवे फ्रॉम द बॉडी, आणि ही अनुभवाची शिदोरी आहे. अनुभव खूप जास्त आहे सूरज केने यांच्याकडे, आणि त्याचा मात्र उपयोग इथे सूरज केने करताना पाहायला मिळत आहेत. सोमनाथ सर, चांगली बॅटिंग. रवी इथं षटकार आल्यानंतर लगेचच धडा घेतलाय. मोठा खेळाडू आहे, मोठा निश्चितच प्लेअर आहे. मैदानाच्या आतमध्ये मोठ्या मॅचचा मोठा प्लेअर सूरज केने नंतर कमबॅक केलं. सलगचा 3रा डॉट येतोय. वॉट बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी परफॉर्मन्स पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 ची सांगता झाली आहे. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 20 धावा, 1 गडी बाद. बॅटिंग करतायत भूमी 11 मांडा. निश्चित खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली जोपर्यंत अशोक एडे मैदानावरती होते, आणि सिंगल डबलला देखील प्राधान्य त्याने दिलं. परंतु रवी, काही खेळाडू असे असतात सर टीम मध्ये ज्यांचा खेळ असा असतो सी बॉल हिट बॉल, असं क्रिकेट काही खेळाडू खेळत असतात, आणि त्यापैकी रवी देखील आहेत. आपण अनेक खेळाडू पाहिले. क्रिस गेल जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत शांत खेळायचं
हे कधीच त्याच्या गेम मध्ये नव्हतं. वीरेंद्र सेहवागला आपण पाहिलं, जोपर्यंत मैदानावरती उभा आहे तोपर्यंत शांत खेळणं. काही खेळाडू असे असतात की त्यांचा गेमच तो असतो, नॅचरली ॲग्रेसिव्ह प्लेअर, आणि तसे आहेत रवी. प्रत्येक बॉलवरती बॅट स्विंग होताना आपण त्यांची पाहतो. थँक्यू सो मच. 2 षटकं संपलेले आहे. धावफलकावरती 20 धावा, 10.00 ची सरासरी राखली आहे. तिसऱ्या क्रमांकाच्या षटकासाठी या ठिकाणी गोलंदाज तैनात केला जातोय योगेश भालेकर, संघाचा तारणहार आणि निश्चितच एक महत्वाचा खेळाडू, महत्वाचा शिलेदार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती मांडाकरांचा स्ट्राईकचा फलंदाज नौशाद. पहिलाच बॉल, फटका चांगला खेळलाय, स्लॉक स्वीपचा अंदाज होता, जबरदस्त फटका, परफेक्ट मिडल झालाय, सरळ चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर, दन 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 करत सीमा पार. इट्स अ 4. सूर्यकुमार यादव आणि एबी डिव्हिलियर्स यांची आठवण करून देणारा हा फटका होता. सोमनाथ सर, ज्या पत्तीने इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक तुम्ही पाहिला पाठीमागच्या बॉलवरती, पुढचा बॉल पुन्हा एकदा इम्प्रोव्हाइज करायचं होतं, परंतु यावेळेस डाऊन द लेग हा बॉल वाईड आलाय. आणि पहा, आता गोलंदाजाला मात्र प्रश्नामध्ये पाडलंय, बॉल टाकायचा तर टाकायचा कुठे. ज्यावेळेस अशा पत्तीने फलंदाजी होते त्यावेळेस गोलंदाज देखील बऱ्याच वेळा आपण थोडेसे बुचकळ्यात पडलेले पाहतो, आणि इथे गोलंदाजावरती थोडासा दबाव पाहायला मिळेल. आणि आता जो खेळाडू डीप मध्ये होता, अगदी आपण पाहिलं एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, तो आता सर्कलच्या आतमध्ये आलाय. आणि आता तुम्हाला पाहायला मिळेल की ऑन साइडला डीप मध्ये एक खेळाडू अगदी शॉर्ट डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये देखील एक खेळाडू तैनात केला होता. यासाठी पहा, ही खासियत असते. एखादा संघ मोठा होतो तो केवळ मोठा त्याच्या परफॉर्मन्समुळे होत नाही, तर कॅप्टन्सी खूप महत्वाचा भाग आहे. तिकडचा खेळाडू आतमध्ये आला 30 सर्कलच्या आतमध्ये, आणि डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये एक खेळाडू एक्स्ट्रा वाढवला त्याने, कारण त्याला माहिती आहे की एक बॉल त्याने तिकडे मारला आणि त्याच दिशेनं त्याचा टान्स पाहायला मिळाला. फलंदाजाला लीड केलं आणि तो तिकडचा खेळाडू लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर मधला तो खेळाडू अगदी डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये आलेला आपण पाहिला. नक्कीच नक्कीच. इट्स अ जेंटलमॅन गेम. क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम. मैदानाच्या आतमध्ये जेवढा ताकदीनं खेळला जातो तेवढा डोक्यानं खेळला जाणारा हा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज स्ट्राईक वरती येताना पाहायला मिळेल. रवी येतोय या षटकामध्ये पहिल्यांदाच. योगेश भालेकरचा हा चेंडू, दिशा पाहिली जातीये, चेक केली जातीये, गुणवत्ता तपासली जातीये, आशाळभूत नजरेनं पंचांकडे पाहतोय. मात्र पंच निरंजन सावंत सर तटस्थ भूमिकेमध्ये सांगतायत हा चांगला चेंडू आहे. इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी. डॉट येतोय. चांगल्या दर्जाचा चेंडू पाहायला मिळाला. धावफलकावरती स्थिरावलेलं धावफलक 26 या आकड्यावरती. 2 षटकात 20 होत्या. तिसरं षटक चालू आहे. योगेश भालेकरचा हा चेंडू, शॉर्ट पिच, पुल केलाय, जबरदस्त फटका, आक्रमकतेचा अंदाज मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना मांडागावचा ब्रँड पेश केलाय. बॅट्समन मैदानात खेळतोय रवी आणि त्यानं चेंडूला दाखवले आसमान. इट्स अ मायटी ब्लो. मनगटी ताकदीचा पुरेपूर वापर या ठिकाणी केला. जबरदस्त प्रहार. रवीचं काम कडक आहे भावा. खाईल तर तुपाशी, नाहीतर राहील उपाशी. जो चेंडू बॅटला स्पर्श होतो तो सरळ सीमारेषा गाठतो. षटकार येतोय. धावफलकावरती जोडलं जाईल. एकंदरीत 32 धावा स्कोर कार्ड वरती. योगेश भालेकर लगेच कमबॅक मैदानाच्या आतमध्ये. भिवंडीकरांची रणनीती काय असते मैदानावरती पाहायला मिळेल. भिवंडीकरांचा जज्बा मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना मॅच जबरदस्त आहे. एका बाजूने भिवंडी ग्रामीणचं क्रिकेट तुम्ही पाहताय. अथर्व 11 भावाळी बी दादा संघ आहे संपूर्ण भिवंडीमध्ये नावाजलेला हा संघ. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहताय जगन्नाना पाटील अँड कंपनी, अर्थातच भूमी 11 मांडा कल्याण ग्रामीणचा धाकड संघ मैदानाच्या आतमध्ये. मोठा मुकाबला. षटक क्रमांक 3 चालू आहे. मोठा खेळाडू आहे योगेश भालेकर, गोलंदाजी करतोय. क्लीन बोर्ड शफल झालंय आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं फोलर लेनचा बॉल. वाट पाहिली बॅकफुटला आखूट टप्प्याच्या बॉलची. 2 षटकार जरूर आले, परंतु मला वाटतं बरेच बॉल रवी यांनी खेळले देखील. किती बॉल मध्ये 12 आहेत? 8 बॉल त्याने खेळलेत आणि 8 बॉल मध्ये खरं तर 6 बॉल डॉट आणि 4 षटकांच्या मध्ये 6 बॉल डॉट म्हणजे थोडंसं प्लॅन मध्ये थोडीशी चूक झाली असं देखील म्हणावं लागेल. कदाचित 12 धावा आल्या आणि
6 बॉल म्हणजे 1 षटक पूर्णपणे डॉट आलेला आपण पाहायला मिळते. धावफलकर धावा आहेत 32 धावा आणि 3 षटकांचा खेळ इथे मला वाटतं पूर्ण झालाय. 32 धावा धावफलकावरती चिंटू मैदानावरती दाखल झालेत. अंतिम षटकाला मोठं करावं लागेल. या ठिकाणी भूमी 11 मांडा संघाला प्रयत्न करावे लागतील, कारण प्रयत्न करणं गरजेचं आहे. हर सर जहां झुक जाए वही मंदिर है, हर सर जहां झुक जाए वही मंदिर है, हर नदी जहां समा जाए वही समंदर है. जीवन की इस कर्मभूमि में युद्ध तो बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर है. प्रयत्न करावे लागतील, कारण जो जीता वही सिकंदर. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न करा, यश तुम्हाला जरूर मिळेल. 3 षटकं संपलेले आहेत. 32 धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये अजूनपर्यंत आपण पाहताय नौशाद खेळतोय. त्याला साथ देण्यासाठी चिंटू मैदानाच्या आतमध्ये आलाय. इन ॲट नंबर 4 ट्राय क्लास बॅट्समन नौशाद. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. पहिला बॉल, पहिला चेंडू फुलटोज आहे. प्रहार केलाय. निश्चितच सीमारेषेच्या जवळ फिल्डर आहे, त्या ठिकाणी पकडून फेक करेल. चांगल्या दर्जाचा थ्रो सुद्धा आला. इथं एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. कव्हर स्वीपरला अतिशय सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली. एक सिंगल येईल, धावफलकावरती जोडली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 33 या आकड्यावरती. निश्चितच ऑफसाईड पॅक केलेली आपल्याला पाहायला मिळते. विकेट किपर, शॉट थर्ड मॅन, निश्चितच गलीमध्ये फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतोय. कव्हरला एक फिल्डर 30 यार्ड मध्ये घेतलाय आणि निश्चित सीमा रेषेला खेटून एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफसाईड पॅक केली आहे. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 4 घेऊन सुजित. इथं फटका फसलाय. चेंडू हवेत, झेलसाठी धावतायत, मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा आणि नो प्लस. इथं 2 धावा येत आहेत. तिसऱ्या धावेसाठी धावलेत आणि तिसरी धाव सुद्धा इथं कंप्लीट केलेली आहे. एका धावेचं महत्व. नो बॉल आहे. डीके सरांचा इशारा तथा फिल्डिंग टीम रिव्ह्यू. ओके, पंचांचा इशारा नो बॉल आहे. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे, चेक करायचं आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण टीम या ठिकाणी आम्हाला जोडली जाते. गौरव सावंत अँड कंपनी, अर्थातच आज स्वतः गौरव सावंत सर या ठिकाणी जातीनं हजर आहेत. संपूर्ण कार्यक्रमावरती अचूक नजर त्यांची इथं पाहायला मिळतीये. त्याचबरोबर आज ड्रोनची फॅसिलिटी, ड्रोन कॅमेरा येते. पंचांचा इशारा नो बॉल, इट्स अ नो बॉल आणि त्यानंतर 3 धावा. एकंदरीत नो प्लस 3 अशा 4 धावा. पंच ओके, नो प्लस 3 4 धावा. 4 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. इथं स्कोर कार्ड पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. 37 धावा धावफलकावरती. फ्रीटचा इशारा. स्ट्राइक एंड वरती बॅट्समन नौशाद, सलामीचा बॅट्समन खेळतोय. सुजितचा पुढचा चेंडू. फ्रीटचा हा चेंडू होता. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नव्हता. प्रचंड वेग, अंधार आहे आणि या अंधेरा रात्रीला चाललेला हा जबरदस्त मुकाबला. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. टप्पा खाल्ला, दिसला नाही. सरळ विकेट किपरच्या हातात. गुल डॉट आलेला आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपण पाहताय. 4थं षटक, शेवटचा अंतिम. ऑप्शनच्या खूप जास्ती बाहेर या बॉलला पिच केलं. वाईट बॉल, अभांतर धाव इथे प्राप्त झाली. पाठीमागचा बॉल कदाचित अक्रॉस बॅटने जर खेळले नसते, सरळ बॅटने जर नौशादने प्रयत्न केला असता तर मोठ्या धावा तिथे येऊ शकल्या असत्या, कारण इट्स फ्री डिलिव्हरी आणि तिथे एखादा मोठा हिट देखील येऊ शकला असता. परंतु प्लॅन खूप महत्वाचा आहे. डिसाइडिंग इन ॲडव्हान्स हाऊ टू डू, व्हेन टू डू अँड हू इज सपोज टू डू इट. पुढचा बॉल इथे आपण पाहतोय. स्क्वेअर लेग रिजनला बॉलला खेळतायत. आडव्या बॅटनं एकच धाव प्राप्त होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा आहेत 39 धावा धावफलकावरती. 39 रन्स ऑन दिस स्कोर कार्ड. 39 धावा धावफलकावरती. हो, यावेळेस बॅट स्विंग तर खूप वेगानं झालं, परंतु हा बॉल टॉट असेल. चिंटू होते फलंदाज. सरळ बॅटनं प्रयत्न जरूर केले, परंतु प्ले अँड मिस. डॉट बॉल. एक मोठा फटक्याची नितांत गरज आहे. भूमी 11 मांडा संघाला एक सन्मानजनक टोटल उभारावी लागेल. 40+ टोटल इथे फायटिंग टोटल असेल, ती उभारावी लागेल भूमी 11 मांडा संघाला. हाफ ट्रॅकर बॉल उडवलाय. उंच देखील खूप गेलाय आणि हा बॉल दूर देखील जाईल. मिड विकेट क्षेत्रामध्ये चिंटू करतात प्रहार. इट्स मॅक्सिमम. चिंटू यांच्या बॅट मधून आलाय सरपंच चषकामधला दमदार षटकार.
जे कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. वार केलाय, षटकार आलाय, धावफलकावरती गती प्राप्त झालेली आहे. तब्बल 45 धावा धावफलकावरती. 45 ऑन द बोर्ड. सन्मानजनक धावसंख्या. इथं खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळलाय, स्वतःचा बचाव सुद्धा केला आणि फटका सुद्धा चांगला खेळलाय. लॉंग ऑन वरती थोडंसं फंबल आणि तिथं 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट करतायत. चांगल्या पद्धतीची रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती पेश करत असताना षटक क्रमांक 4 शेवटचं अंतिम निर्णायक जे मार्गस्थ होतं ते या ठिकाणी संपलेलं आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. बॅटिंग करत असताना भूमी 11 मांडा संघानं बनवल्या तब्बल 47 धावा आणि 48 धावांचं कडवं तगडं आणि निश्चितच जबरदस्त मोठं आव्हान ठेवलंय. बॅटिंग करत असताना पाहायला मिळतील संघ मैदानावरती अथर्व 11 भवाळी बी. या ठिकाणी स्पर्धा आपण पाहताय. अरुणदादा राऊत अर्थातच कान्नूर गावचं लाडकं व्यक्तिमत्व, सरपंच साहेब ज्यांच्या स्वप्नातून साकार होत असणारा हा संपूर्ण सोहळा अर्थातच सरपंच चषक 2025 चा हा थरार शेवटची महाअंतिम रात्र आहे आणि या महाअंतिम रात्रीला भेट देण्यासाठी आयोजकांच्या विनंतीस मान देऊन साई गावचे लाडके सरपंच मान्यवर हनुमानदादा भोपी या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांच्या समवेत नाथादादा भोपी, साईगाव, महादेवजी राऊत, त्याचबरोबर मनोहरजी भगत ही सर्व मंडळी मान्यवर उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचा पुनश्च एकदा शब्दसुमनांनी हार्दिक सहर्ष स्वागत करूया. टॉस केला जाईल. त्या ठिकाणी दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत. एका बाजूने संघ पिंपळास आणि त्यांना फाईट करेल टीम मैदानाच्या आतमध्ये हरण्या ग्रुप आरसीसी पेठ. मी मान्यवर उल्हासदादा राऊत आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करूयात. उल्हासदादा राऊत. आरसीसी पेठ संघाचे संघनायक आपण या टॉस साठी आपल्याला विनंती आहे. संघनायक या. अरुणदादा राऊत आपण या. या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी पार पाडत आहोत. आरसीसी पेठ संघाचे संघनायक, हरण्या ग्रुप आरसीसी पेठ संघाचे संघनायक आपल्याला विनंती आपण त्वरित टॉस साठी या ठिकाणी यायचंय. जास्त विलंब लावू नका. हे आयोजकांच्या वतीने अतिशय महत्वाची सूचना आहे. पाहुणे दाखल झालेत आणि पिंपळास संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेत. आपल्याला विनंती आहे आपण त्वरित या ठिकाणी टॉस साठी या. ही आयोजकांच्या वतीने आपल्याला विनंती आहे. चला मित्रांनो, हरण्या ग्रुप आरसीसी पेठ संघाचे कर्णधार आपण लगेच टॉस साठी या. हरण्या ग्रुप आरसीसी पेठ संघाचे कॅप्टन आपण त्वरित टॉस करण्यासाठी यायचं आहे. चला हरण्या ग्रुप आरसीसी पेठ आपण टॉस साठी या. मंचावरती साई गावचे लाडके सरपंच आदरणीय हनुमानदादा भोपी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय दिनेशजी राऊत आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी साहेबांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. दिनेशजी राऊत या आपण आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करत आहोत. मान्यवर हनुमानदादा भोपी सरपंच साईगाव यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. मायेची उबदार शाल,
भरपूर सारं प्रेम कान्होर गावाच्या वतीनं साहेबांना आपण देऊयात. त्याचबरोबर मंचावरती नाथादादा भोपी साईगाव या ठिकाणी उपस्थित आहेत. मी उल्हासदादा राऊत आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आदरणीय नाथादादा भोपी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. शुभ सन्मान आपण या ठिकाणी पार पाडत आहोत. मान्यवर नाथादादा भोपी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. त्याचबरोबर मंचावरती मान्यवर महादेवदादा राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत. महादेवदादा राऊत यांचा शुभ सन्मान आपण करूयात. मी अनय पांडे सर आपणास विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण शुभ सन्मान करत आहोत. मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. आम्हाला जोडले गेलेल्या सर्व ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनीच्या व्ह्यूअर्सची मनापासून आम्ही माफी मागतोय. या ठिकाणी मान्यवरांचा शुभ सन्मान एका बाजूला चालू आहे. मेगा फायनलची रात्र आहे. या ठिकाणी भरपूर भरगच्च भरलेलं मंच पाहुण्यांचा शुभ सन्मान होतोय. दुसऱ्या बाजूनं आक्रमण चालू आहे. त्याचबरोबर मंचावरती मनोहर दादा भगत या ठिकाणी उपस्थित आहेत. शुभ सन्मान आपण करूयात. मी अनय पांडे सर आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. इथं झटका मिळालाय 3 चौकार त्यानंतर पलटवार फलंदाज बाद होतोय. मोठी विकेट मिळालेली आहे सूरज केने तंबूच्या आश्रयाला. धावांचं टार्गेट आहे. टार्गेटचा पाठलाग करायला सुरुवात केली. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये सूरज केने आला. पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळाला डॉट. त्यानंतर 3 चौकार. इथं विकेट आलेली आहे. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालंय. फलंदाज सूरज केनेला बाद करण्यात यश मिळवलंय. गोलंदाज चिंटू मैदानाच्या आतमध्ये. षटकातला पुढचा चेंडू. न्यू बॅटर मैदानात वेदांतचा हा फटका पण पाहत आहे. बॅटला स्पर्श झाल्यानंतर डायरेक्ट हिट केलंय खरं. मात्र कधी कधी अशा प्रकारच्या गोष्टींचा आपल्याला त्रास होत असतो. इथं दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होतीये. जिथं एक धाव यायला हवी होती तिथं दुसरी धाव येते. धावफलकावरती जोडलेली दुसरी धाव. स्कोर कार्ड पुढे सरकलंय ते 14 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं नाट्यमय होतं. मैदानाच्या आतमध्ये नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. एक षटक संपलंय. 48चा पाठलाग धावफलकावरती जोडल्या. लॉस ऑफ द 1 विकेट. महत्वाची विकेट पहिल्या षटकामध्ये आली आहे. आता फील्ड रेस्ट्रिक्शन थोडी संपली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 14 धावा बनवल्यात. 4 खेळाडू आता तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. आणि एंड मात्र दोनही एंड या मैदानावरती खेळलं जाते. अगदी थोडंसं आपण पाहिलं तर सध्याच्या खडीला अगदी लेफ्ट बॅटर स्ट्राईक एंडवरती आहेत.
ओ यावेळेस आपण पाहिलं अगदी पॉइंट रिजनला बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या अगोदर एक बॉलने एक टप्पा खालाय, एक धाव प्राप्त होईल. सन्माननीय बाळा देशमुख आपण मंचावरती यायचे ही मात्र विनंती आहे. आपण या मंचावरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. गोलंदाज फहीम गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू आपण पाहिला तर निश्चितच पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी सिंगल धाव आली आहे. धावफलकावरती 15 धावा. पहिलं षटक संपलं त्यावेळेला 14 धावा होत्या. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. बॅटिंग करत असताना मैदानावरती अथर्व 11 भवाळी ब हा संघ खेळतोय. योगेश भालेकर आणि वेदांत ही जोडी मैदानावरती. वेदांतसाठी टाकलेला हा चेंडू ओव्हरपिच समोर खेळलाय. फटका चांगला आहे. फिल्डर आहे मात्र त्याच्या डोक्यावरनं चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर रवाना. 6 धावांसाठी षटकार. षटकार येतोय. 6 धावांची मदत धावफलकाला केली जाईल. स्कोर कार्ड वेगानं फ्लाय झालं 21 या धावा संख्येवरती. 16 चेंडू 27 धावांची आवश्यकता. इथं संधी आली आहे. लगेचच ठोसा द्यायला सुरुवात केली. गोलंदाज फहीमनं घेतली विकेट. मैदानाच्या आतमध्ये अजून एक झटका मिळालाय अथर्व 11 भवाळे बीला. इम्पॉर्टंट विकेट फॉर भूमी 11 मांडा आणि शिवम तिकडे होते. शिवम नेहमी चूक करत नाहीत. सत्यम शिवम सुंदरम एक चांगला झेल आणि आणखी एक धक्का लागलाय भावाळे बी टीमला. कडक पाहायला मिळेल. हा सामना अतिशय रोमहर्षक पाहायला मिळेल. नेल बॅटिंग फिनिश नक्कीच पाहायला मिळेल. अजूनही इथं पाहिलं तर 27 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत. विचार केला तर 15 चेंडू 27 धावांचं लक्ष्य पार करायचंय. सुजित मैदानाच्या आतमध्ये आलाय. सुजित जाधव. हा चेंडू शॉर्ट पिच शॉर्ट जाम परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्वीट साऊंड बॅट मधनं निघालं आणि जसा चेंडू बॅटला स्पर्श झाला 6 धावांची मुहूर्तमेढ रोवली होती. 6 धावांचा आक्रमक प्रहार षटकार. पॉवरफुल पॉवर पॅक परफेक्ट स्ट्रोक षटकार. 14 चेंडू 21 धावांची आवश्यकता. समीकरण बदललेलं आपल्याला पाहायला मिळतं. इथं खेळलाय फटका त्या ठिकाणी सिंगल धाव कंप्लीट करतायत. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आला. एकच फाईट वातावरण टाईट जबरदस्त स्ट्रोक सुजित जाधवच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. 6 धावा घेतल्या त्यानंतर एक सिंगल घेतोय. स्ट्राईक रोटेट केली आहे. समीकरण तुम्हाला पाहायला मिळतं. अजूनही 20 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 2 चालू आहे. फहीम गोलंदाजी करतोय. एक विकेट त्याला जरूर मिळाली आहे मात्र त्याच्यावरती हल्ला बॉल करण्यात निश्चितच चुकले नाहीत. भवाळेकर मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. भिवंडी ग्रामीण विपक्ष कल्याण ग्रामीण. फुलर लेनचा बॉल होता. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला लॉंग ऑफ रिजनला. हलक्या हाताने आपण पाहतो सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम द बॅटर. 2 षटकार आले आणि त्यानंतर मात्र अतिशय चांगलं क्रिकेट आणि ही अनुभवाची शिदोरी आहे. दोनही संघ अनुभवी आहेत. दोनही संघ ताकदवर आहेत आणि इथून मात्र या मॅच मध्ये संघर्ष पाहायला मिळेल यामध्ये शंका असण्याचं कारण नाहीये. कारण दोनही टीम ताकदवर आहेत. इथून मात्र या मॅच मध्ये संघर्ष. उर्वरित बॉल शिल्लक आहेत 12 आणि धाव्यांची आवश्यकता असेल. 19 धावा अजून देखील बनवायच्या. 12 बॉल 19 धाव्यांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 19 धावांची गरज आहे. निश्चितच मध्यरात्र आहे. आपण पाहताय 11:30 जवळजवळ वाजतायत आणि क्रिकेटच्या मैदानावरती चाललेला हा थरार स्पर्धा आपण पाहताय. सरपंच चषक 2025 चा हा थरार शेवटची अंतिम रात्र पार पडतीये. भारत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचं हे सुसज्ज सुंदर आणि ऐतिहासिक मैदानावरती ऐतिहासिक सामना. एका बाजूने कल्याण ग्रामीणचा दादा संघ खेळतोय तर दुसऱ्या बाजूने आपण पाहताय भिवंडी ग्रामीणची धाकड टीम. या दोन संघांच्या दरम्यान चाललेला हा जबरदस्त मुकाबला. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी या ठिकाणी 19 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंड वरती संघाचा तारणहार योगेश भालेकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. लेफ्ट हँडेड स्टायलिश बॅट्समन. समोरून गोलंदाज अशोक दिंडा. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा यॉर्कर लेन स्वतःचा बचाव केला. हलक्या हाताने प्लेस केलं. चेक केलं.
आणि गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू जाऊन सुपूर्द झालाय, निर्धाव आलाय. समीकरण बदललेलं पाहायला मिळेल. 11 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. इथं फटका चांगला आहे, वाट पाहिली, पहिला चेंडू चेक केला, येतो झाकी है मेरे दोस्त, पूरा पिक्चर अभी बाकी है. योगेश भालेकर नावाचं वादळ मैदानात घोंगावतंय. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर, डायरेक्ट कॉलेजच्या बिल्डिंगवर. षटकार. बंडीचा सिक्सर किंग योगेश भालेकर मैदानाच्या आतमध्ये. अष्टपैलू खेळाडू आहे, तुफान वेगवान गोलंदाजी आणि आक्रमक फलंदाजी. इथं चांगला चेंडू, योगेश दिंडा पुराणा चावल आहे मैदानाच्या आतमध्ये. अशोक दिंडा, चांगला चेंडू पाहायला मिळाला, प्रचंड वेग, कुठल्याही प्रकारचा अंदाज नव्हता. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. चांगलं बॅटल. कल्याण ग्रामीणचा हा सितारा आहे, स्टार खेळाडू आहे अशोक दिंडा. इथं हा समोर खेळलाय फटका, फिल्डर त्या ठिकाणी आहे, मात्र थोडा टप्पा अगोदर पडतोय आणि त्यानंतर एक टप्प्यावरती चेंडूला गॅदर केलंय. चांगलं बॅटल, जबरदस्त झुंज मैदानात चालू आहे. सिंगल आली आहे, धावफलकावरती जोडतायत. स्कोर कार्ड 38 या आकड्यावरती 48 धावांचं टार्गेट आहे. षटक क्रमांक 3 चालू असताना गोलंदाज अशोक एडे, अर्थातच अशोक दिंडा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. 36 धावा धावफलकावरती, 8 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 8 बॉल आणि 12 धाव्यांची आवश्यकता आहे. सेन्सिबल बॅटिंग फ्रॉम बोथ बॅटर. खास करून मी कौतुक करेल योगेश फालेराव यांचं, ज्या पद्धतीने बॅटिंग त्याने केली. फालेकर यांचं अतिशय चांगली बॅटिंग योगेश फालेकर यांची आपल्याला पाहायला मिळाली, कौतुकास्पद. इथे बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क होत नाहीये. एका धावेची प्राप्ती पुन्हा एकदा होईल आणि ही खासियत आहे. अशोक येडे म्हटलं की परिपूर्ण पॅकेज, परफेक्ट खेळाडू. पहा, एखादं फळ असतं, तुम्ही परिपूर्ण पिकलं असं केव्हा म्हणता? पिकणं गरजेचं असतं खाण्यासाठी. पहा, एखादं फळ असतं त्यावेळेस ते मृदू होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्याचा गंध बदलतो आणि निश्चित आपण पाहतो ते मृदू होतं, गंध बदलतो आणि एक सुवास आपल्याला येतो त्या फळाचा. त्यावेळेस ते परिपूर्ण पिकलं असं आपण समजतो. तसे असणारे खरं तर हे खेळाडू आहेत. अशोक दिंडा परिपूर्ण पॅकेज आहे आणि लॉंग ऑफ रिचनला बॉलला खेळत. एका धावेचा प्रयत्न आहे, एक धाव अगदी सहज इथे पूर्ण केली जाईल आणि धावफलकावरती धावा येतात 38. 6 बॉल आणि 10 धाव्यांची आवश्यकता आहे. लिगल 6 डिलिव्हरीज रिमेनिंग, 10 रन्स रिक्वायर्ड. आणि इथून देखील पहिले 2-3 बॉल अगदी चांगले जर आले तर आपण पाहतोय भूमी 11 मांडा संघ या सामन्यामध्ये पुनरागमन करू शकतो. परंतु योगेश अजून देखील मैदानावरती आहेत. योगेश फालेकर अप्रतिम बॅटिंग आतापर्यंत त्याने केली आहे. योगेश फालेकर आणि त्यांच्या जोडीने फलंदाज मैदानावरती आहेत. सुजित जाधव, दोनही आक्रमक फलंदाज आहेत. सुजित जाधव यांनी मैदानावरती आल्या आपल्या आगमनाची दखल मात्र गोलंदाजाला घ्यायला लावली होती. पहिला बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल त्याने फेस केला आणि असं भासलं की डगआउट मधून ते सेट होऊन आलेत की काय. पहिल्या बॉलवरती आक्रमण करत असताना त्याने षटकार ठोकला होता. आणि योगेश भालेकर, माफ करा, आता नावांमध्ये खरं तर आमच्याकडे जास्त आहेत त्या आडनावाची लोक, त्याच्यामुळे ती मिस्टेक होते. फालेकर, खूप चांगली कामगिरी योगेश फालेकर यांनी देखील आतापर्यंत केली आहे. मॅच ऑन. शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 10 धावांची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी निश्चितच बनवाव्या लागतील 10 धावा. खर्च करत आहेत. ही दुसरी धाव येईल, धावफलकावरती जोडली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 42 या आकड्यावरती. अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक आहेत फक्त 2 चेंडू 6 धावा. योगेश भालेकरला स्ट्राईक मिळालेली आहे. ही गोष्ट कदाचित तुम्हाला धोक्याची होऊ शकते. मोक्याच्या क्षणाला धोका होऊ शकतो. इथं सिंगल यायला हवी होती, नजर हटली. विकेट किपरचं लक्ष कदाचित थोडंसं विचलित झालं. मॅच टाईट आहे, मॅच निश्चितच रंगतदार पाहायला मिळतीये. मोक्याच्या क्षणाला या 2 धावा आल्यात. 2 चेंडू 6 धावांची गरज. योगेश भालेकर ऑन द स्ट्राईक. गोलंदाज अनुज. इथं हा चेंडू चांगल्या पद्धतीनं मात्र लेगस्टम्पच्या बाहेर. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. प्रेशर आहे अनुजवरती, प्रेशर आहे योगेशवरती सुद्धा. निश्चितच प्रेशर मध्ये खेळण्याचा अनुभव असणाऱ्या या 2 टीम मैदानावरती. महाराष्ट्रभर स्पर्धा कुठेही असू द्या, ज्या ठिकाणी अथर्व स्पोर्ट्स भवाळी ब हा संघ असतो, ज्या ठिकाणी भूमी 11 मांडा हा संघ असतो, मॅच निश्चितच पाहण्याजोग्या असतात. 2 चेंडू 5 धावांची गरज आहे.
यावेळेस ओरपी चेंडू समोर मिळालाय. माझ्या मनगटावरती माझा विश्वास आहे हे सांगितलंय. योगेश भालेकरच्या बॅट मधला चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. गोल्डन सिक्सर. अथर्व 11 भवाळे बी नाद केला, वाया नाही गेला. जबरदस्त बॅटिंग केली योगेश भालेकरनं. शेवटच्या क्षणाला निश्चितच मोक्याला एकच ठोका दिला आणि परफेक्ट कार्यक्रम केलाय. मॅच जिंकली आहे अथर्व 11 भवाळी बी या संघानं. सामना जिंकून दिलाय निश्चितच योगेश भालेकरनं. मैदानाच्या आतमध्ये झुंज दिली आणि निश्चित आपल्या संघाला विजय मिळवून दिला. आरसीसी पेठ संघाचे कॅप्टन कुठे असाल तर त्वरित आपण टॉससाठी या. भावांनो तुम्हाला ऑफिशियल कॉल सातत्याने आम्ही देत आहोत. आरसीसी पेठ आपण या, अन्यथा आयोजन कमिटीच्या वतीनं तुम्हाला दंडित केलं जाऊ शकतं. आरसीसी पेठ संघाचे कॅप्टन आपण त्वरित या.